हे गाईज आज आपण बघणार आहोत लेआउटमध्ये कॉलम्स कसे इन्सर्ट करायचे. वर्ड ओपन केलेलं आहे तर लेआउट वर जात आहे आणि इथे कॉलम्सवर येऊन तुम्ही 1 2 3 लेफ्ट राईट कॉलम्स किती करू शकता. आणि इथे कस्टम कॉलम्सवर गेल्यानंतर तुम्ही इथे येऊन किती कॉलम्स पाहिजेत ते सिलेक्ट करू शकता. मी 4 कॉलम सिलेक्ट केलेलं आहे. तरीही मी इथे ओके क्लिक करून इथे एखादा वर्ड लिहून दाखवते तुम्हाला. आय ॲम हॅपी. तरी हा वर्डचे ही जी लाईन लिहिलेली आहे तर ती मी 4 कॉलम्समध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. तर तुम्ही इथे येऊन हा वर्ड जो लिहिलेला आहे तो कॉपी पेस्ट करू शकता. आणि इथे येऊन कॉपी केल्यानंतर ते हा वर्ड कॉपी केलेला आहे तर ती इथे येऊन पेस्ट करू शकता. कंट्रोल व्ही प्रेस करायचं आणि किती कॉलम्समध्ये हे जी लाईन किती कॉलम्समध्ये होते ते मी दाखवणार आहे. इथे आल्यानंतर एंटर प्रेस केल्यानंतर मी हा झालेला आहे फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड आणि फोर्थ. अशा प्रकारे तुम्ही कितीही कॉलम इथे इन्सर्ट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.